RT ॲडमिशन 2025 मध्ये लिस्ट लागलेली आहे। भरपूर पालक वर्गांचे यामध्ये नंबर लागलेले आहे, परंतु त्यांचे जे पर्सनल प्रॉब्लेम आहेत त्यामुळे ते प्रवेश घेऊ शकत नाही आहे। अशाबद्दल भरपूर जे पालक वर्ग आहे कमेंट्स करत आहे। यामध्ये असे सुद्धा आहे की यामध्ये त्यांचे डॉक्युमेंट्स अजून सुद्धा बनवलेले नाही आहे। तर यामध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। सर, वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे माझ्या मुलाचा, पण रेंट ॲग्रीमेंट नाही, तर आता केलं तर चालेल का? हे चालत नाही, कारण जे डॉक्युमेंट्स आहे तुमचे हे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स फॉर्म भरायच्या अगोदर बनवायचे होते। आता वेळेवर बनवलेले डॉक्युमेंट्स हे तुमचे व्हेरिफिकेशन सेंटर ॲक्सेप्ट करत नाही, त्यामुळे तुम्ही आता डॉक्युमेंट बनवले तरी सुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही अगोदर व्हेरिफिकेशन सेंटरला जा। तुमच्याकडे जर जे ॲड्रेसमध्ये डॉक्युमेंट म्हणजे जोही फॉर्ममध्ये तुम्ही ॲड्रेस टाकलेला आहे त्याबद्दलचे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही तिथे व्हिजिट करून एकदा त्यांच्याकडून माहिती घ्या आणि त्यानंतरच तुम्ही पुढील प्रोसेस काय असणार आहे ती करू शकता। त्यानंतर असे सुद्धा पालकवर्ग विचारत आहे की आता नवीन फॉर्म भरू शकतो का? आम्हाला कळले नाही। तर नाही, आता तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आहे, कारण फॉर्म भरण्यासाठी एक डेट दिली असते, त्या डेटच्या अगोदरच आपल्याला फॉर्म भरावे लागतात आणि आता फर्स्ट लिस्ट लागलेली आहे, त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचे फॉर्म भरू शकत नाही। जर तुमच्या मुलाचे मुलीचे वय हे पुढच्या वर्षी जर RTM मध्ये बसत असेल तर तुम्ही नेक्स्ट इयरमध्ये यासाठी फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघू शकता की आमच्या मुलाचं सिलेक्शन झालेल्या शाळा आम्हाला आवडलेली नाही, तर आम्ही शाळेत ॲडमिशन न घेता वेटिंग लिस्टमध्ये फॉर्म भरू शकतो का? नाही भरू शकत, कारण की RTचा रूल आहे। RTच्या GR मध्ये हेच दिलेलं आहे की एकदा RTने दिलेली स्कूल तुम्हाला जर मिळाली, म्हणजे तुम्ही जे फॉर्ममध्ये स्कूल दिलेलं आहे त्या स्कूलमधून जर तुम्हाला RT कडून स्कूल अलॉट झाली तर तुम्हाला तिथे प्रवेश घ्यायचाच आहे। जर तुम्ही म्हणत असाल की मला तिथे प्रवेश घ्यायचा नाही आहे तर तुम्हाला RT प्रवेश प्रक्रियेमधून डायरेक्ट बाहेर टाकण्यात येणार, म्हणजे तुम्ही या प्रवेश प्रक्रियेमधून बाद केले जाणार। तुम्ही पुढील फेरीमध्ये यामध्ये इलिजिबल राहणार नाही आहे, कारण RTचा रूल एकच आहे, नंबर लागला तर ॲडमिशन घ्या, नाहीतर RT सोडून द्या। जर तुमचा नंबर लागलेला आहे तर प्रवेश घ्या। शाळा कमी जास्त असेल तर ते तुम्ही विचार करू शकता, परंतु असं होणार नाही की स्कूल चेंज करून मिळणार किंवा वेटिंग लिस्टमध्ये माझं नाव येणार का? काहीच होणार नाही। तुम्ही रेग्युलर लिस्टमध्ये सिलेक्ट झालेले आहे। रेग्युलर लिस्टमध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना 28 तारखेच्या आत तुम्हाला काही करून प्रवेश घ्यायचा आहे। जर तुम्ही प्रवेश घेतला नाही तर तुम्ही या प्रवेश प्रक्रियेमधून बाद केले जाणार। तर अशा प्रकारे ही जे पालकवर्ग कमेंट्स करत आहे आणि भरपूर पालकवर्गांच्या अशाबद्दल डाऊट्स आहे की जे आता या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहे। तरी यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण असेल, आपण संपूर्ण जेही पालकवर्गांच्या कमेंट्स येतात त्यावरती त्यांना उत्तर देतोय, म्हणजे त्यांना जोही प्रश्न पडलेला आहे त्यावर त्यांना सोल्युशन देण्यात येत आहे। तरी संपूर्ण पालकवर्गांनी एकच लक्षात ठेवा की 28 तारखेच्या आत तुम्हाला सर्वप्रथम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तिथून लेटर मिळेल। लेटर तुम्हाला आज मिळेल, उद्या मिळेल, हे त्यांच्याकडून समजेल तुम्हाला। लेटर घेऊन तुम्हाला ते तुमच्या स्कूलमध्ये जायचं आहे। जे स्कूल तुम्हाला मिळालेली आहे त्या स्कूलमध्ये जा, तिथून तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करा, तरच तुमचा प्रवेश निश्चित होणार आहे। तर ही असणार आहे प्रोसेस, आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन हे इम्पॉर्टंट आहे। आणि तुम्ही आता जर व्हेरिफिकेशन सेंटरला गेले तरच तुम्हाला नंतर होणारा त्रास कमी होईल, कारण वेळेवर गेल्यानंतर जर कुठे काही डॉक्युमेंटमध्ये अडचणी असल्या तर तुम्ही त्या दुरुस्ती करू शकणार नाही किंवा अवेलेबल करू शकणार नाही, कारण जर तुम्ही शेवटच्या 2 दिवसामध्ये जर जात असाल तर। म्हणून जेवढ्या लवकर होत असेल व्हेरिफिकेशन सेंटरला व्हिजिट करा, डॉक्युमेंट सबमिट करा, त्यांच्याकडून लेटर कधी मिळते बघा, लेटर घ्या आणि आपल्या स्कूलमध्ये जा। ही असणार आहे RT ॲडमिशनबद्दल पुढील प्रोसेस। तर RT बद्दल जेही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा आणि RTच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।